वेलकम टू माय चॅनल. सो आजचा माझा प्लॅन असणार आहे की मी आईबरोबर साड्या घेण्यासाठी जाते. मलासुद्धा घेणार आहे. लास्ट ब्लॉग तुम्ही पाहिला असेल तर त्यामध्ये मी सांगितलं की मला आईबरोबर साड्या घेण्यासाठी जायचं आहे, पण जाताच आलं नाही कारण त्या दिवशी मी खरंच खूप दमले होते आणि मग तो प्लॅन आमचा कॅन्सल झाला आणि मी घरातच होते. सो आज आमचं असं ठरलं आहे की मी जस्ट आत्ता निघाली. आत्ता वाजलेत 4:30 पावणे 5 जवळपास आणि आता मी जाते आईबरोबर शॉपिंगसाठी आणि चला आपण निघूया मग आता. स्टोल घेतला माझा. स्टोल घेते बांधायला कारण गाडीवरती जायचं आहे आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की मी स्किनची ट्रीटमेंट घेतलेली आहे, ज्यामुळे मला एक 4-5 दिवस स्किनला खूप जपायचं आहे. फक्त मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन यूज करायचं आहे आणि सनलाईटपासून त्याला प्रोटेक्ट करायचं आहे. सो त्यामुळे मग मी फक्त स्टोल वगैरे बांधून जाते आणि स्टोल घेणं खरंच खूप गरजेचं आहे, म्हणून मग मी आत्ता स्टोल घेऊन आले. खाली जाऊन मी पुन्हा रिटर्न आले कारण मी गाडीची चावीच घेतली नव्हती. इतने स्मार्ट है हम. मी आणि माझी आई निघालो आहेत आत्ता. कधी आम्ही आलो आहेत आत्ता गणपती बुक करायला कारण शाडूचे गणपती नंतर मिळत नाहीत कारण आम्ही शाडूचे गणपती घेतो दरवर्षी. ही बाप्पाची मूर्ती फायनल झालेली आहे आणि तो बाप्पाची मूर्ती फायनल झाली आहे आणि आता आम्ही निघालोय साड्या घ्यायला, जसं की मी तुम्हाला सांगितलं. तिकडे जातोय आम्ही. जस्ट गाडी वगैरे पार्क केली आहे आणि आम्ही आलो आहे आता शॉपिंगसाठी. सो मला दाखवते आम्ही काय काय घेतलं, कसं कसं घेतलं. मी 3 साड्या फक्त फायनल केल्या आहेत कारण मला कलर अजिबातच कळत नाही आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं मी पहिल्यांदाच साड्या घेतली स्वतःसाठी. स्वतःही तिला साड्या बघते आहे. ज्या गोष्टींमधलं आपल्याला काही कळत नाही मी लगेचच 3-4 साड्या घेतल्या कारण मला त्यातलं एकतर काही कळत नाही आणि मला जे आवडले पटले कलर मी पटापट घेतल्या. पण आईला त्यातल्या गोष्टी बऱ्याच माहिती आहेत ना, म्हणून आईचं चालू आहे की हा कलर नको वगैरे नको. सेम कलर आहे पण तरीसुद्धा ती त्यात गोंधळ होतो आहे तिचा. सो लेट्स सी, बघूया आई काय चॉईस करणार आहे. हा बाजूला ठेवा. कोणता अशामधनं दाखवा. अशा बुटेच कपडा. हां कपडा असाच. सो आमची शॉपिंग झाली आहे आणि आम्ही सामान घेतलं आहे जे काय असणार आहे. मी 3च साड्या घेतल्या. मी जसं बोलले मला बऱ्याच घ्यायच्या होत्या पण मला कलर्स एवढे काही आवडले नाहीत. सो त्यामुळे मग मी मला एक 3 साड्या घेतल्या आणि आईने लक्ष्म्यासाठी आईजवळ सामान दिलं आहे आणि मी आत्ता गाडी आणायला जाते आहे. सो लक्ष्म्यासाठी आम्ही 2 साड्या घेतल्या आणि माझ्यासाठी मी 3 साड्या घेतल्या. सो आमची शॉपिंग झाली आहे. पटकन आम्ही उरकलेलं आहे सगळं काही जे कामं आहेत ते. विदिन 1 आवर आमचं सगळं काम झालेलं आहे. आय गेस आमची शॉपिंग वगैरे झाली आहे आणि आम्ही आलो आत्ता मँगो मस्तानी पिण्यासाठी. जिल्हा परिषदची जी मला खूप लहानपणीपासून आवडते. सो तिथली मँगो मस्तानी पिण्यासाठी आम्ही आलो. तर जस्ट आम्ही आलो आहे दाबेली घेण्यासाठी कारण आईला दाबेलीच्या क्रेविंग्स झाल्या. तिला मी मागे एका ठिकाणी दाबेली खाऊ घातली होती. सो तिला तेव्हापासून खूप आवडते आणि मग आम्ही ते घेण्यासाठी आलो आहे. इथे बसून नाही खाणार, घरी पार्सल घेऊन जाऊ आणि ते घेतल्यानंतर आम्ही डायरेक्ट आता घरी जाणार आहोत. सो आत्ता वाजलेत 7 आणि आम्ही आलो होतो 4:30 पावणे 5 वाजता. सो आम्ही 2-2.5 तास झालं घे तिथून दाबेली झाली. आम्ही 2-2.5 तास झालं बाहेरच फिरतो आहे. आमची शॉपिंग वगैरे झालेली आहे. सो आई पेमेंट केली आहे. तो ते सगळं झालं आणि आता आम्ही निघालो आहे घराकडे. सो आता आम्ही घरी जातो. आत्ता मी घरी आली आहे आणि सगळं सामान आणलेलं आहे
आणि बाबांनी माझ्यासाठी नारळ पाणी घेतलं होतं, ते डिक्कीतच विसरले आणि मला माहीतसुद्धा नाही की त्यांनी आणलेलं आहे. मी जस्ट स्टोल ठेवण्यासाठी डिक्की उघडली तेव्हा मला कळालं की गाडीच्या डिक्कीमध्ये नारळ पाणी आहे माझ्यासाठी घेतलेलं. अदरवाईज ते किती दिवस तसंच राहिलं असतं, मी पाहिलं नसतं तर मलाच नाही माहिती. सो जस्ट आत्ता घरी आली आहे आणि सगळं झालं आहे, शॉपिंग वगैरे केलेली आहे. तुम्हाला कसा वाटला हा व्लॉग नक्की सांगा कमेंटमध्ये. लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय बाय.